लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे। नमस्कार बहिणींनो आणि बांधवांनो, महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता प्रक्रियेत आला आणि काही जिल्ह्यांमध्ये तर पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे। पण सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार का? ज्या बहिणींना अजूनही मागचा हप्ता मिळाला नाही त्यांचं काय? आणि नेमकी तारीख कोणती असू शकते? ज्या आपण या व्हिडिओमध्ये अधिकृत माहिती, नवीन अपडेट, काय तुमच्या खात्यात पैसे कधी येतील याचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण मी दररोज तुमच्यासाठी अशाच सरकारी योजनांचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स घेऊन येतो। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात। ही योजना विशेषतः 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असलेल्या, शासकीय सेवेत नसलेल्या महिलांसाठी लागू आहे। अलीकडेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पुढील हप्त्याची प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू आहे। ज्या बहिणींनी पडताळणी पूर्ण झाली त्यांच्या खात्यात प्राधान्य दिले जाईल। उर्वरित अर्जाची तपासणी अंतिम टप्प्यात आहे, म्हणजेच प्रशासनाकडून विलंब जाणून-बुजून होत नाही, तर पडताळणी आणि बँक लिंकिंग प्रक्रियेमुळे काही वेळ लागत असतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढचा हप्ता नेमका कधी येणार? अधिकृत सूत्रांनुसार महिलांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील। बँकेनुसार 2 ते 3 दिवसाचा फरक असू शकतो। म्हणजे जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर बँक खाते आधारशी लिंक असेल तर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे। ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करावे? जर तुम्हाला अजून हप्ता मिळाला नसेल तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे काय ते तपासा, अर्जाची स्थिती तपासा, मोबाईल नंबर अपडेट आहे का हे पहा, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयात संपर्क करा। बहुतेक वेळा लहान तांत्रिक कारणामुळे पैसे अडकतात। काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्पा प्रक्रियेत, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी जिल्हानिहाय अपडेट देणार आहे। अफवांपासून सावध राहा। सोशल मीडियावर अनेक चुकीच्या तारखा फिरत आहेत। काही जणी म्हणतात योजना बंद झाली का, तर काही म्हणतात का हप्ता वाढणार आहे। जोपर्यंत अधिकृत घोषणा येत नाही तोपर्यंत कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, आधार आणि बँक लिंक अनिवार्य। आधार चूक असल्यास त्वरित दुरुस्ती करा, डुप्लिकेट अर्ज करू नका। तर बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच पुढचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। घाबरू नका, संयम ठेवा आणि अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा।